टेन्शन मध्ये आले काय रे? हॅलो, हा बोला सर. जनता जनार्दन टेन्शन मध्ये आली काय? हो सर. हा, हो सर. जाऊ द्या. फंक्शन क्लिअर केलं सगळ्यांनी. हो सर. बर, यू इंटू व्ही चैन रूल लोकचे क्वेश्चन सगळ्यांनी केले इनवर्स पर्यंत. हो सर. इथपर्यंत मग तुम्हाला जवळपास 4 आणि 2 6 आणि 4 10 10 आणि 2 12 मार्क कव्हर होतात तुमचे इथपर्यंत. अजून किती पाहिजे? 14 पाहिजेत ना? का 16 पाहिजेत? 16 पाहिजेत अजून, आहे ना? 5 व्हायला 16 पाहिजेत ना? अरे अय प्रो, हा सर बोला ना. 5 व्हायला 16च पाहिजेत ना? नाही सर, 28 पाहिजे ना. हो ना. आता 28 12 लागतात ना कव्हर सर. झाले ना रे. 12 कव्हर झाले ना आता. हा सर. हो सर. आणि स्कोरिंग करायला प्लस स्कोरिंग करायचं 70 पाहिजे, आहे ना? हो सर. बरोबर. माझी तुम्हाला एक विनंती आहे, आवाज येतोय सर. हॅलो सर. फॉर्म्युले सगळ्यांची पाठ झाली का? हो सर, झाले सर. हो सर. सगळ्यांची झाली का? हो सर. हॅलो सर. सर लय किचकट फॉर्म्युले सर ते. कोणते डेरिव्हेटिव्ह रे? ट्रिग्नोमेट्रीचे सर. ट्रिग्नोमेट्रीचे सगळे कोण पाठ करायला सांगितले रे? एक जोड कागद काढा, जोड कागद, त्या जोड तहावावर ट्रिग्नोमेट्रीचे जेवढे फॉर्म्युले वापरत येतील काही आता आपल्या, तेवढे लिहायचे आहेत. बाकीचे तेवढेच फॉर्म्युले पाठ करायचे. कळाल का? आणि लगेच पाठ लिहून करायचं ना. वाट कधी पाहिजे? वाट कशाला पाहिजे दुसऱ्याची? लगेच पाठ करायचं. ओके, कळालंय का? हो सर. ओके. आता एक टॉपिक शिकवतो मी तुम्हाला, ज्याच्यावर 100% क्वेश्चन येतो तसा. ओके. हा, इम्प्लिसिट फंक्शन आपलं चालू आहे. अरे बापरे, इनव्हर्स झाला ना आपला. इनव्हर्सचे समजले का? इनव्हर्सचा क्वेश्चन नाही बी समजला तुम्हाला तर तो ऑर मध्ये राहते. कशात राहते? ऑर मध्ये. हा, ऑर मध्ये राहतो तो क्वेश्चन, नाही जरी समजला तरी पण. ओके. एक आवर्जून विनंती आहे तुम्हाला माझी. आता 2 टॉपिक शिकून देतो, लगेच 2 टॉपिक उडून टाकायचे. पुन्हा डबल घेणार. उद्याचा पूर्ण दिवस आपला आहे. आज आता तब्येत बी चांगली झाली, बरं वाटत आहे. हॅलो सर. बोला विष्णू भाऊ. हॅलो. बोल ना विष्णू. विष्णू बोल. सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय का माझा? हो सर. ऐक रे बाबा, पडू नको. ठीक आहे. हे अशी प्रॉब्लेम आहे पुढं. मग काय समजते बे? मेकॅनिक्स वाले पुढे असे भलते सलते स्ट्रक्चर आहे. काय म्हटलं? सब्जेक्ट कोणता आहे? थेअरी ऑफ स्ट्रक्चर. पहिला तुम्हाला मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर राहील आता पुढच्या सेमिस्टरला, आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल राहील मेकॅनिकल वाल्यांना. त्याच्या समोरचा सब्जेक्ट थेअरी ऑफ स्ट्रक्चर म्हणून. बरं, चालेल मित्रांनो.
इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? आतापर्यंत तुम्ही बघितलं वाय इज इक्वल टू, जर आपल्याला क्वेश्चन दिलेला असेल तर कसं सोडवायचं. आता इम्प्लिसिट फंक्शन मध्ये आपल्याला एक इक्वेशन दिलेलं असतं मित्रांनो, आणि फाइंड आउट करायला सांगतात फाइंड dy बाय dx, म्हणजे इफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर फाइंड dy बाय dx. आता तर y इज इक्वल टू काही दिला नाही, पण dy बाय dx काढायचा म्हणजे ते दोन काय आहेत? व्हेरिएबल आहेत. आणि y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असते, म्हणजे y सुद्धा काय झाला? एक फंक्शन झाला, पण y हा एक्सच्या फॉर्म मध्ये झाला, पण ऍक्च्युअल मध्ये एक्स नसतो. आणि जो ऍक्च्युअल मध्ये एक्स नसतो त्याचा आपण डबल डेरिव्हेटिव्ह घेत असतो मल्टिप्लाय मध्ये. हे शिकलो का आपण चेन रूल मध्ये? शिकले? हो सर. हो सर. ओके. बघा आता सोल्युशन मध्ये मित्रांनो याच्यात काय करायचं माहितीये का? जे इक्वेशन दिलंय ते ऍज इट इज घ्यायचं. लेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. नंतर त्याला म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय मिळते बेटा? 2x. वाय स्क्वेअरचा सुद्धा, वाय इज अ व्हेरिएबल, वाय हा पण व्हेरिएबल आहे. जसा एक्स स्क्वेअरचा 2x तसा वाय स्क्वेअरचा काय मिळणार? 2y. पण वाय हा एक्स आहे का? नाही. म्हणून पुन्हा या वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy बाय dx इज इक्वल टू ए स्क्वेअरचा काय डेरिव्हेटिव्ह? 0. 0. कारण की y आणि x त्यामध्ये कुठेच नाही, तो कॉन्स्टंट झाला, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येते? 0 येते. मग आपल्याला काय काढायला सांगितलं? dy बाय dx. म्हणून dy बाय dx ची टर्म जी आहे ती डाव्या बाजूला जशीच्या तशी ठेवा, आणि हा 2x तिकडे पाठवा, म्हणजे काय होणार? -2x. देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू हा -2x, आणि अपॉन मध्ये काय जाणार? हा 2y जाणार. देन देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू काय काय कॅन्सल होतं बेटा यामध्ये? 2 to 8 कॅन्सल. फायनल आन्सर काय राहील बेटा? -x अपॉन y. कधी 2 मार्काले कधी 4 मार्काले विचारते होय. अवघड आहे का नाही? नाही सर. ओके. इकडं स्क्रीनशॉट नंतर काढा. ओके. दुसरा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न घेऊन येत आहोत आम्ही खास आपल्यासाठी. याव का घेऊन? tan इनवर्स ऑफ if tan inverse of x square plus y square is equal to a square find dy by dx. मग माझं थोडंफार डोकं जर चाललं तर मी काय म्हणणार की ह्या tan इनवर्सला जर इकडे पाठवलं तर tan a स्क्वेअर होऊ शकते. होऊ शकते का नाही भाऊ? येस सर. मग तो जर तिकडे गेला तर त्यामध्ये काही एक्स वाय नाहीये, म्हणजे तो कॉन्स्टंटच राहणार आहे, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल? tan a स्क्वेअर होईल नाही. हा tan इनवर्स इकडे टॅन होते, म्हणजे tan a स्क्वेअर झाला. मग यामध्ये कुठे एक्स आणि वाय नाही, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह किती झाला? 0, कारण हा कॉन्स्टंट होते. मग करा त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, वाय स्क्वेअरचा 2y dy बाय dx. आताच काढला आपण. इज इक्वल टू tan a स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0. मग देअरफॉर काय करणार? हा 2y dy बाय dx इथून उचलायचा, हा 2x तिकडे गेल्यानंतर काय होईल? -2x होणार बेटा. आणि फायनली dy अपॉन dx इज इक्वल टू हा दोन्ही साईडचा काय होते? 2 कॅन्सल होऊन जाते. इकडे आल्यावर होते ना, बरोबर आहे का? मी अगोदरच केट केला, चालतंय? जमते का? हा 2 इकडे कट केला, इथे बी कट करू शकलो असतो, आता मी इथेच कट केला, चालेल? मग dy बाय dx इज इक्वल टू हा y इकडे जाईल, हा -x अपॉन y. समजा की नाही समजा रे बाबा? हेलो मेरे प्यारे भारत देशवासियों. ओके. आता याच्यातच अजून काही क्वेश्चन असे पण आहेत ज्यामध्ये नंबर ऑफ व्हॅल्यूज दिलेले आहेत. एक होमवर्क आहे तुम्हाला, होमवर्क. ओके, काय तुम्हाला एक होमवर्क.
if x square plus y square is equal to sine of a square is equal to काय sine of a square, then show that म्हणते, काय म्हणते ते show that म्हणते, काय बरं सांगा show that dy by dx is equal to, सोपं आहे रे, केलंय आपण मायनस -x upon एक अपॉन वाय. जमेल का? काढा याचा Yes, sir. स्क्रीनशॉट, हो सर जमते. काढा स्क्रीनशॉट. एक प्रश्न येतेच याचा, हा. काढला का? याचा म्हणजे अजून टॉपिक राहिला त्यातला. काढला का स्क्रीनशॉट? हो सर. येस सर. Okay. We will see the next question of that topic. Next question is x cube plus xy square. 4 मार्कासाठी विचारलेला आहे भाऊ. प्रश्न असा आहे, find dy upon dx, find dy upon dx if, find dy upon dx if x cube plus 3 x cube plus xy square, x cube plus xy square, okay, x cube plus xy square is equal to y cube plus is equal to y cube plus yx square. आता हे दोघं मल्टिप्लाय मध्ये असेल तर कुठला रूल वापरला आहे पण अगोदर? u इंटू व्ही, प्रोडक्ट रूल आपण वापरला आहे रे बाबू. मग काय करणार? सोल्युशन घेणार, लेट म्हणणार, काहीच अवघड नाही, सोपं आहे बघा. एक्स क्यूब प्लस एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू वाय क्यूब प्लस वाय एक्स स्क्वेअर. काय म्हणत असतो आपण या ठिकाणी? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स जर आपण घेतलं तर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असते सांगा? 3x स्क्वेअर. इथे कोणता रूल वापरणार? u इंटू व्ही. पहिलं फंक्शन ऍज इट इज, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 2y. 2y. पुन्हा dy वायचा by dx. dy बाय dx प्लस आता दुसरं फंक्शन ऍज इट इज आणि या एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती देणार बेटा? 1. ही झाली लेफ्ट साइड. आता इज इक्वल टू वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा? 3y स्क्वेअर. y हा x नाहीये म्हणून पुन्हा y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy बाय dx. इथे कोणता रूल अप्लाय होईल बेटा? u इंटू व्ही. पहिलं फंक्शन ऍज इट इज, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2x प्लस एक्स स्क्वेअर ऍज इट इज, y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल बेटा? dy बाय dx. समजलं का? इथपर्यंत महत्वाची स्टेप आहे. येस सर. एव्हरीवन क्लिअर दिस? पुन्हा एकदा सांगतो, काळजीपूर्वक आहे का? एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, u इंटू व्ही चा रूल वापरला तर पहिलं फंक्शन ऍज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फंक्शन ऍज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू वाय क्यूबचा 3y स्क्वेअर dy बाय dx प्लस पहिलं फंक्शन ऍज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फंक्शन ऍज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. चमका की नहीं चमका रे बाबा दिमाग में? समजलं सर. ओके. आता काय करायचं? आपल्याला dy बाय dx काढायचं आहे, म्हणून dy बाय dx च्या ज्या ज्या टर्म आहेत त्या सगळ्या डाव्या बाजूला ट्रान्सफर करायच्या. कळालं का? मग ज्या ज्या dy बाय dx च्या टर्म आहेत त्या डाव्या बाजूला आणि बाकीच्या उजव्या बाजूला. हा x टू y म्हणजे 2xy dy बाय dx एक झाली. आता इकडे आहे का कोणी? नाही. ही आहे टर्म, ही इज इक्वल टू च्या नंतर आहे, म्हणजे हा दुसऱ्या गावचा व्यक्ती आहे. आपल्या गावामध्ये आला तर त्याचं चिन्ह बदलून जाईल, म्हणजे तो पावना होईल 3y स्क्वेअर dy बाय dx. समजलं का बेटा? अजून एक पावना तिकडची, हा वाला पावना, याला प्लस साइन आहे, उचला त्याला इकडे घ्या. मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू काय येईन बेटा? आता काय राहिलं? हा 2xy इकडे राईट साईडला, हा मायनस 3x स्क्वेअर आणि हा मायनस y स्क्वेअर. समजलं का बाळांनो इथपर्यंत? हो सर.
Yes, sir. आता डीवाय बाय डीएक्स ला कॉमन काढा डाव्या बाजूने. तिघांमधला डीवाय बाय डीएक्स जर कॉमन काढला तर हा डीवाय बाय डीएक्स ला कॉमन. ओके, इथे काय राहतं बेटा 2xy मायनस, इथे काय राहिला 3y स्क्वेअर मायनस, इथे काय राहिला x स्क्वेअर इज इक्वल टू, इथे काय बेटा 2xy मायनस 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. आपल्याला फक्त डीवाय बाय डीएक्स चीच किंमत काढायची होती, म्हणजे हा 2xy मायनस 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर, आणि ह्या डीवाय बाय डीएक्स ला ब्रॅकेट मल्टिप्लाय मध्ये इकडून उचला आणि इकडे ट्रान्सफर करा, तर तो कुठे जाणार डिवाइड मध्ये 2xy मायनस 3x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. एव्हरी वन क्लिअर दिस क्वेश्चन? येस सर. कुणाला काही डाऊट आहे का रे बाळांनो? सर 2xy कॅन्सल होणार. आज ब्रेक होतोय काय म्हणलं सर. बेटा? माझा आवाज 2xy कॅन्सल होणार. हा ऐकून घ्या. हा 2xy मोठा भाऊ, हा मंदवा भाऊ, हा लायना भाऊ, हा याच्यासोबत जर डायरेक्टली डील करत असेल तर हे चुकीचं आहे, कारण की हे प्लस मायनस मध्ये याला यांचा सगळ्यांचा हे घ्यावं लागते, सहमत घ्यावं लागते. पण या सगळ्यांमध्ये कुठलाच सहमत नाही. या 2xy याच्याकडे x आहे तर याच्याकडे x आहे, पण याच्याकडे y नाहीये भाऊ, म्हणून हे काय म्हणता मला नाही जमत ते, हे पण काय म्हणता मला नाही जमत ते. कळलं का? कॉमन जर असेल सगळ्या व्हॅल्यू मध्ये तर ते कॅन्सल होत असते, आणि याच्यातून पण कॉमन निघत असेल तर. कळाले का बेटा? हो सर. समर 19 डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंग, समर 19 डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर अँड IT इंजिनिअरिंग. कळालं का? काही अवघड आहे का? 4 मार्काचा प्रश्न आहे भाऊ. पुढचा प्रश्न घेऊन येत आहेत आम्ही खास आपल्यासाठी. त्या प्रश्नाचे तुम्ही स्वागत करावे, आणि मला तरी असं वाटते तो प्रश्न आता तुम्हाला यायलाच पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा, फाइंड सर डिवाइड काही बाय समजलं नाही सर, सिमिलर काही चेंज नाही. फाइंड dy बाय dx इफ. सोपं आहे रे, काय समजायचा विषय आहे, फक्त सेपरेट सेपरेट इंटिग्रेट करायचंय त्याला. इकडे दिला 4xy, मग काय करणार बघ इकडे. आता कुणाला समजलं नाही हो सर. बघते बाबू काय घेणार. क्वेश्चन घ्या ऍज इट इज. सोल्युशन डेट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 4xy. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 4xy हे आपल्याला दिलेलं आहे बाळांनो. काय करणार आपण याला डिफरन्शिएट म्हणणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग याला डिफरन्शिएट केलं बेटा तर x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असते 2x, y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2y, पुन्हा y चा काय येणार dy बाय इज इक्वल टू हा 4 काय आहे कॉन्स्टंट, आणि x y ला कोणता रूल वापरणार U into V. 4 कॉन्स्टंट आहे म्हणून 4 बाहेर घेतला. हा पहिलं फंक्शन ऍज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन y ऍज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 1. कळालं का? आता काय करणार, या 4 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल, कारण की हा 4 या दोघांसोबत पण आहे म्हणून. मग इथे 2x प्लस 2y dy बाय dx इज इक्वल टू इथे काय येणार 4x dy बाय dx प्लस 4 इंटू y. dy बाय dx वाल्या टर्म डाव्या बाजूला घ्या, काय मिळणार रे 2y dy बाय dx, ही टर्म इकडे आली तर मायनस 4x dy बाय dx इज इक्वल टू हा 4y, आणि इकडचा 2x तिकडे गेलात काय येईल मायनस 2x. यातला dy बाय dx कॉमन निघते का? Yes, sir. अजून काहीतरी कॉमन निघते बेटा, काय निघते कॉमन 2 2 4कडे पण 2 आहे, याच्याकडे पण 2 आहे, इथे काय राहिला y मायनस 4/2 म्हणजे काय राहिला 2x इज इक्वल टू यांच्यामध्ये पण 2 कॉमन निघते. इथून जर 2 कॉमन काढला 4y अपॉन 2 किती राहिले 2y मायनस 2x अपॉन 2 म्हणजे काय राहिला x. Minus X.
काय काय कॅन्सल काढा लागते माझ्यासारखा आगाऊ माणूस. ओके, नो शॉर्टकट अवेलेबल हिअर. लक्षात आलं का ज्ञानेश्वरा? मग फायनली डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू काय येणार? 2y मायनस एक्स डिवाइड बाय y मायनस. Y minus 2x. एव्हरीवन क्लिअर दिस? Yes. काय सांगायचं? सेकंड स्टेप पासून ठीक आहे. आपल्याला डीवाय बाय डीएक्स ची किंमत काढायची म्हणून आपण सगळ्या डीवाय बाय डीएक्स च्या टर्म डाव्या बाजूला पाठवल्या, बाकीच्या उजव्या बाजूला पाठवल्या. 2y डिवाय बाय डीएक्स हा 4x डिवाय बाय डीएक्स इज इक्वल टू च्या नंतर होता म्हणून इकडे आल्यावर तो मायनस होतो. मग इकडे प्लस 4y होता आणि हा इकडचा 2x इज इक्वल टू च्या नंतर केला म्हणून मायनस 2x झाला. समजलं का? हो. त्यानंतर करणे असं म्हणतात त्याला. ओके सर. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल नावाचा चॅप्टर होता तुम्हाला वर्ग 8वी मध्ये. त्या चॅप्टर मध्ये झालंय तुमचं पक्षांतर. राष्ट्रवादीचा माणूस काँग्रेसमध्ये, काँग्रेसचा माणूस बीजेपी मध्ये, बीजेपीचा माणूस शिवसेनेत. माहितीये ना तुम्हाला? दॅट इज द पक्षांतर. मग हा इकडचा 4x डिवाय बाय डीएक्स इकडे पक्षांतर करून आला तर त्याला व्हॅल्यू चेंज होते ना त्याची, होते का नाही? लोक म्हणतात त्याला की पक्ष सोडून गेलं ते दुसऱ्या पक्षात. होता का नाही असं? होता. चालेल. सिमिलर क्वेश्चन होमवर्क आहे तुम्हाला. फाइंड dy by dx if x square plus y square is equal to xy. जमेल का? Yes, sir. काढा स्क्रीनशॉट करा पटकन. झालं का बाळांनो? हो. पुढचा प्रश्न. x³ plus y³ is equal to 3axy. If x³ plus y³ is equal to 3axy, find dy by dx. Find dy by dx. सर त्याचा आन्सर y minus 2x upon 2y minus x आहे का? ते नंतर काढायचं, आताच नाही काढायचं. At point 3a/2 comma 3a/2 ते ग्रुपला सेंड करायचे सगळ्यांनी, टॅली करायचं. ओके, लक्षात आलं बेटा? काय मग या क्वेश्चन मध्ये सांगा पटापट बोला. ऍट पॉइंट 3a/2 3a/2 म्हणजे x ची किंमत 3a/2 पुट करायची आणि y ची किंमत 3a/2 पुट करायची. शेवटी सगळ्यात 4 मार्कासाठी विचारलेला आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. ओके, तुमच्या पेपरात दिसू शकते. काय करणार याला? Differentiate. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा मग काय मिळेल डिफरन्शिएट केल्यानंतर? 3y square x square एक्स क्यूबचा काय मिळेल? 3x स्क्वेअर. वाय क्यूबचा 3y स्क्वेअर डिवाइड बाय dx प्लस इथे काय कॉन्स्टंट निघेल? सॉरी, इज इक्वल टू आहे ना, इथपर्यंत झाला. इज इक्वल टू 3a कॉमन निघला. एक्स वाय ला काय मिळणार? पहिलं फंक्शन ऍज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा ऍज इट इज एक्स चा डेरिव्हेटिव्ह. कळालं का? मग आता यातलं काय करायचं? हा 3 कॉमन जर काढला आपण इथं यातला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर
dy बाय dx राहील इज इक्वल टू या ए ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करून टाका आणि 3 बाहेरच ठेवा कारण की इकडच्या 3 सोबत कटून जाणार आहे तो. कळालं का? dy बाय dx प्लस a इंटू वाय इंटू 1 ay समजलं का रे? आता dy बाय dx च्या टर्म डाव्या बाजूला घ्या. वाय स्क्वेअर डिवाय नाही का? नाही सर समजले की मला. दिसते आता. आता दिसते आता दिसते. सर आता दिसून राहिली सर. आवाज ब्रेक होतोय सर. हो नेटवर्क करायला एकापासून बघून घ्या. माईक ऑफ करा सगळे. एक्स स्क्वेअर तिकडे जाईल. मग यातला डीवाय बाय डीएक्स कॉमन काढा. इथे काय राहतं बेटा? वाय स्क्वेअर मायनस ए एक्स इज इक्वल टू हा ए वाय. मग फायनली डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू काय मिळते बेटा? हा ए वाय मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय हा वाय स्क्वेअर मायनस ए एक्स. पॉइंट सांगितले सर व्हिडिओ वाढतो सर. पॉइंट. बर सर स्क्रीन माझा नेटवर्क इश्यू आलाय म्हणून मी करते. आवाज लय ब्रेक होतोय सर. हो, एवढा पण ब्रेक क्वेश्चन होतोय उद्या सर. मला नेटवर्क मला इथं नेटवर्क इश्यू आला. तर आवाज ब्रेक होतोय. हो ऐकलंय रे बाबांनो मी. आवाज ब्रेक होतोय. सर आवाज नाही येते सर. हो सर आवाज नाही येते. मी ऐकलंय. 1 मिनिट थांबा. आता आवाज येतोय का माझा? नाही सर आवाज किती आला सर. आवाज क्लिअर येतोय का रे बेटा आता? वैभवी आवाज येतो बेटा क्लिअर? युवराज येतोय सर आवाज. ओके. आता काही अडचण नाही ना? बर.
करू रिपीट क्वेश्चनला? बाकी जॉईंट करा. बघा आलाय का लक्षात क्वेश्चन? हो सर. ओके, हा क्वेश्चन होता, त्याला रिपीट करतो. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, वाय क्यूबचा 3y स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू 3a घेतला कॉन्स्टंट, एक्स वाय ला u इंटू व्हीचा रूल अप्लाय केला. ओके, एक्स वाय ला u इंटू व्हीचा रूल, एक्स ऍज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस वाय ऍज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. मग या ठिकाणी काय केलं मित्रांनो, 3y स्क्वेअर dy बाय dx ही जी लेफ्ट साइडला जी टर्म आहे यातला 3 कॉमन काढून घेतला पहिले, आणि यातला या ए ना ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला आणि 3 बाहेरच ठेवला. ओके, यातला 3 कॉमन काढला, इथला 3 बाहेर आला, इथे आला एक्स स्क्वेअर, इथला 3 बाहेर आला, इथे आला वाय स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू इथला 3 बाहेरच आहे, ए ने आत ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं ax dy बाय dx प्लस a इंटू वाय इंटू 1 दॅट इज ay. इकडचा 3 आणि इकडचा 3 कॅन्सल होते, वाय स्क्वेअर dy बाय dx वाल्या टर्म डाव्या बाजूला घेतल्या, हा ax dy बाय dx इकडे आल्यानंतर मायनस ax dy बाय dx झाला इज इक्वल टू हा ay, आणि इकडचा एक्स स्क्वेअर इकडे गेल्यानंतर झाला मायनस एक्स स्क्वेअर. नाव वाय स्क्वेअर मायनस एक्स कॉमन काढला, इथे dy बाय dx राहणार इज इक्वल टू ay मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे dy बाय dx जर कॉमन काढला तर ही टर्म आपल्याला मिळते. ही टर्म इकडची इकडे आल्यानंतर कुठे जाते, डिवाइड मध्ये. पण त्यांनी या क्वेश्चन मध्ये एक्स्ट्राचं काय विचारलं, ऍट अ पॉइंट 3a/2 3a/2, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 3a/2 आणि वाय ची व्हॅल्यू 3a/2 जर असली तर dy बाय dx काय असेल. मग dy बाय dx ऍट 3a/2 3a/2 इज इक्वल टू जिथे y आहे तिथे 3a/2 आणि जिथे x आहे तिथे सुद्धा 3a/2 आपल्याला या इक्वेशन मध्ये ठेवायचा. मग हा पहिला a ऍज इट इज, y च्या जागेवर काय आला, y च्या जागेवर काय आला 3a/2 मायनस x च्या जागेवर 3a/2 त्याचा स्क्वेअर, या y च्या जागेवर 3a/2 त्याचा स्क्वेअर मायनस पुन्हा हा a ऍज इट इज x च्या जागेवर आला 3a/2 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर काय केलं बाळांनो, हा a इंटू a झाला a स्क्वेअर 3/2 म्हणजे 3a स्क्वेअर बाय 2 मायनस 3 चा स्क्वेअर 9, a चा स्क्वेअर a स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 अपॉन मध्ये या 3 चा स्क्वेअर 9, या a चा स्क्वेअर a स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 मायनस हा a इंटू a स्क्वेअर आणि हा 3/2. आता इथे काय केलं, मला डिनॉमिनेटर सेम करायचं होतं, इथं 4 होता, इथं 4 नव्हता, म्हणून या 2 ला जर मी 2 न मल्टिप्लाय केलं, 2 इंटू 2 किती ते 4, म्हणून वर सुद्धा 2 न मल्टिप्लाय केलं. तसंच या ठिकाणी सुद्धा दोघांना 2 न जर मल्टिप्लाय केलं तर 2 इंटू 2 4 होते. या दोघांचा डिनॉमिनेटर 4 आहे, या पण दोघांचा डिनॉमिनेटर 4 आहे, 4 4 काय होते, कॅन्सल होते. इथे राहिला 3a स्क्वेअर मायनस 9a स्क्वेअर. ओके सॉरी, हा 2 इंटू 3 काय झाला 6a स्क्वेअर मायनस 9a स्क्वेअर, 6a स्क्वेअर मायनस 9a स्क्वेअर डिवाइड बाय 9a स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर, 6a स्क्वेअर 3 इंटू 2 काय होणार 6, 9a मायनस 6a स्क्वेअर इज इक्वल टू, मग 6a स्क्वेअर मायनस 9a स्क्वेअर होते मायनस 6तून 9 गेले वजा 3 राहतात मित्रांनो, a स्क्वेअर ऍज इट इज, 9तून 6 गेले 3 राहतात, 3 3 कॅन्सल होते, आणि फायनली a स्क्वेअर पण कॅन्सल होते, काय राहते बेटा -1 राहते. समजलं का? हो सर. टेक अ स्क्रीनशॉट. अरे ते खाली ते 2 इंटू 3 स्क्वेअर आहे ना, हा ते तिथं वरती त्याच्या स्क्वेअर आहे म्हणून तिथं 2 येत आहे का सर? इथे का? हो. नाही बघ इथं 3, हे पहिलं सिम्प्लिफाय केलं, हा a इंटू a स्क्वेअर आणि हा मल्टिप्लाय मध्ये 3/2, रेड कलर वाल्याला बघायचं नाही, मायनस या ब्रॅकेटचा स्क्वेअर होता, मग 3 चा स्क्वेअर किती झाला 9, a चा स्क्वेअर किती झाला a स्क्वेअर, आणि 2 चा स्क्वेअर किती झाला 4, मग 9a स्क्वेअर बाय 4 झाला. आता ब्रॅकेट घेतला की मी याला नाही घेतला, कारण की मी सगळ्यांचा स्क्वेअर करून घेतला. इथं 3 चा स्क्वेअर 9, a चा स्क्वेअर a स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 झाला, मायनस इथं a इंटू a स्क्वेअर म्हणजे 3/2 a स्क्वेअर, 3/2 a स्क्वेअर झाला. मग आता बघ, याचा डिनॉमिनेटर 4 होता, याचा 2 आहे, याचा डिनॉमिनेटर 4 होता, याचा 2 होता. मग मला दोघांचे डिनॉमिनेटर जर 4 4 केलं तर ते कॅन्सल होतील, नाहीतर मग तुम्हाला तिरपा गुणाकार करून सॉल्व्ह करावं लागला असेल तरी पण आला असतो. याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा, मग याने याला मल्टिप्लाय करा, तसंच याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा, मग याने याला मल्टिप्लाय केला,
तसंच आलं असतं. ओके. पण आता मी जर या ठिकाणी काय केलं, इथे 4 ऍडजस्ट करायचं म्हणजे मला या टूला 2 न जर मल्टिप्लाय केलं 4 होईल. खाली 2 न मल्टिप्लाय केला म्हणून मी वर पण 2 न मल्टिप्लाय केलं. इथं तसंच केलं, खाली 2 न मल्टिप्लाय केलं म्हणून वर सुद्धा 2 न मल्टिप्लाय केलं. म्हणजे काही व्हॅल्यू चेंज होते का? नाही. मग हा 2 into 2 किती जाते? 4. आणि हा सुद्धा 4. दोघांचा डिनॉमिनेटर काय झाला? 4 झाला. इथे पण सुद्धा काय झाला? 2 into 2 4 आणि हा 4. दोघांचा डिनॉमिनेटर काय झाला? 4. 4 4 काय होते? कॅन्सल होते. आणि 4 4 जेव्हा कॅन्सल होते काय राहते बेटा? 3 into 2 6a² minus 9a². इथं 9a² minus 6a². मग 6a² minus 9a² upon 9a² minus 6a². तर 6a² minus 9a² काय होणार? minus 3a². डिवाइड बाय 9a² minus 6a² काय होणार? 3a². यातला 3a² काय झाला? कॅन्सल. काय राहिला मग? -1. कळालं का बेटा? हो सर. हा सर. हा सर. ओके. आता बघा पुढचं. x² plus y² is equal to 4xy. याला तुम्ही ऑलरेडी बरोबर आहे का? x² plus y² is equal to 4xy केलंय का? फक्त इथं काय सांगितलं? dy by dx at find dy by dx at पॉइंट दिलाय 2, -1. 2, -1. काय करशाल रे? अवघड आहे का प्रश्न? सांगा रे मित्रांनो, अवघड आहे का? लेट x² plus y² is equal to 4xy. याला घेणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 2x प्लस y² चा काय येणार? 2y. dy बाय dx इज इक्वल टू 4. x इंटू y चं काय बाळांना सांगा? x इंटू y चं काय येणार? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. मग काय मिळणार? या 4 आत मल्टिप्लाय करा किंवा या दोघांमधला 2 कॉमन काढा. काही केलं तरी चालते. या 4 जर आत मल्टिप्लाय केलं काय? आणि या दोघांमधला 2 कॉमन काढा. पहिले 2 जर कॉमन काढला दोघांमधला काय नाही बेटा? x प्लस बोला y dy बाय dx. बरोबर आहे का? आणि इकडे 4 x dy बाय dx प्लस y. ना असं इकडे काय येणार? 2 1 चा 2, 2 2 चा 4. चालेल का? असं पण चालते. हा रेकॉर्डिंग चालू आहे. काय रे भाऊ? सर रेकॉर्डिंग चालू आहे ना? हो चालू आहे. 2 into y काय येणार? 2y. लक्षात आलं का? आता dy बाय dx वर आयटम एका बाजूला घ्या. हा पहिला y dy बाय dx मायनस हा 2x dy बाय dx इज इक्वल टू हा 2y. हा x तिकडे गेल्यानंतर काय बेटा? -x. यातला dy बाय dx कॉमन काढा. dy बाय dx कॉमन काढला तिथं काय राहतं रे बेटा? y मायनस 2x राहते इज इक्वल टू हा काय? 2y मायनस x आहे. मग dy अपॉन dx इज इक्वल टू इथे काय येणार बेटा? 2y मायनस x डिवाइड बाय y मायनस 2x. बरोबर आहे का मुलांना? मग आता काय करतो आपण? काय फाइंड करायचं सांगितलं त्यांनी? ॲट 2, 1. देअरफॉर dy अपॉन dx ॲट 2, -1 इज इक्वल टू काय मिळणार मग? 2, -1 साठी 2 इन ब्रॅकेट y ची व्हॅल्यू काय बघा? -1 मायनस x ची व्हॅल्यू किती आहे? 2 डिवाइड बाय y ची व्हॅल्यू किती? -1 -2. पुन्हा x ची व्हॅल्यू किती बेटा? 2. बरोबर आहे का? बघा हा 2 ॲज इट इज घेतला, y ची व्हॅल्यू -1 घेतली, मायनस x च्या जागेवर 2 घेतला, इथे y च्या जागेवर -1 घेतला, मायनस हा 2 ॲज इट इज x च्या जागेवर 2 घेतला. करा कॅल्क्युलेशन. काय मिळते? -4/3. काही सांगतं का रे?
-2 -4/0 येईन का? 3 सर. येईन ना. कॅल्सी टाक ना -1 -2, 2 दुनी 4 -4 -1 -5. कॅल्सी वापरा रे. आपलं डोकं चालत नसलं तर कॅल्सी वापरायची. इंजिनिअरिंगला आलो आपण युथ मार्क जाऊ दे नको आता. समजलंय का? सर लास्ट सेकंड तिसरी ते सांगा सर एकदा. काय सांगायचं ईश्वर? सेकंड तिसरी. सेकंड तिसरी ही ना. हा तिसरी. हे पॉइंट दिला बेटा आपल्याला 2, -1 तर ही x ची व्हॅल्यू आणि ही y ची व्हॅल्यू. ज्या ठिकाणी x आहे राईट साईडला त्या ठिकाणी 2 ठेवला आणि ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी -1 ठेवला. हा 2 ऍज इट इज इथे y आला, y च्या जागेवर काय घेतला -1. हा मायनस साइन ऍज इट इज x च्या जागेवर घेतला हा 2. अपॉन इथे y होता त्याच्या जागेवर -1 घेतला. हा -2 ऍज इट इज x च्या जागेवरती 2 घेतला. कळालं का बेटा? हो सर समजलं सर. ओके. चला समोर स्क्रीनशॉट काढलाय. येस सर. येस सर. साइन y इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस 1. साइन y इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस 1. पॉइंट डिवाइड बाय dx. जमेल का? येस सर. नक्की काय करणार? काय करणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. साइन y चा काय मिळणार? cos y. पण y हा x नाही म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. log ऑफ x प्लस y चा काय मिळणार? 1 अपॉन x प्लस वाय. x प्लस y चा x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 1 प्लस y चा किती येणार? dy बाय dx. ओके. हा इथं अपॉन मध्ये इकडे आल्यानंतर याला मल्टिप्लाय मध्ये येईन का? येस सर. x प्लस y cos y dy by dx is equal to 1 into 1 plus dy by dx 1 plus dy by dx. dy by dx ला इकडे आणा. काय होईल मग? x plus y cos y dy by dx मायनस हा dy by dx is equal to काय राहणार बेटा? 1. या दोघांमधला dy by dx कॉमन काढा. dy by dx कॉमन काढला तिथं काय राहील? x plus y cos y मायनस याच्याकडे कोणीच नाही म्हणून कोण राहणार? 1 इज इक्वल टू 1. फायनली dy बाय dx इज इक्वल टू हा 1. याला डिवाइड मध्ये काय जाणार? ही टर्म जाणार x प्लस y cos y मायनस 1. समजलं का बाळांनो? येस सर. ओके. सगळ्यांना कळालं? तर रिपीट सांगायचं, नेटवर्क प्रॉब्लेम होता. अरे नेटवर्क सोपं आहे ना रे. थोडसक तर वापरायचं. साइन वायचा डेरिव्हेटिव्ह कॉस वाय वाय एक्स नाही म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस वायचा 1 अपॉन एक्स प्लस वाय.
एक्स प्लस वाय हा यानं एक्सची जागा घेतली म्हणून एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ओके, मग हा एक्स प्लस वाय अपॉन मध्ये आहे, इकडे आल्यानंतर याला मल्टिप्लाय मध्ये जाणार म्हणून एक्स प्लस वाय इंटू कॉस वाय dy बाय dx इज इक्वल टू इकडे राहणार 1 इंटू धिस ब्रॅकेट म्हणजे तो ब्रॅकेट ऍज इट इज. मग dy बाय dx ला राईट साईडच्या डाव्या साईडला नेलं, हा पूर्ण टर्म ऍज इट इज, हा इकडे आला म्हणून मायनस dy बाय dx इज इक्वल टू काय होता 1. या दोघांमधला dy बाय dx कॉमन काढला, इथे ही पूर्ण टर्म राहिली एक्स प्लस वाय इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय कॉस वाय आणि मायनस इथे कोणीच नाही म्हणून त्याला सोबती 1. ही टर्म dy बाय dx च्या मल्टिप्लाय मध्ये होती, इकडे आल्यानंतर ती 1 च्या काय गेली डिवाइड मध्ये गेली. समजलं? सर 1 अपॉन एक्स प्लस वाय. हा ऋषी काय म्हटलं? तर ते 1 प्लस एक्स प्लस वाय येते, तर मग ते 1 ला dy बाय dx ला मल्टिप्लाय होईल ना सर? कोणतं अपॉन Cos मध्ये y एक्स प्लस वाय अपॉन मध्ये, तर हे याला मल्टिप्लाय मध्ये येईल ना पूर्ण टर्मला. हो सर, तेच म्हणतोय सर. मग पूर्ण टर्मलाच आणलंय ना मल्टिप्लाय मध्ये. ओके सर. हे एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये एकाच घरचे लोक आहेत ना हे. प्लस मायनसचं चिन्ह आहे की याच्यात. नो सर. कुटुंब कळालं का? एकाच कुटुंबात चालले ना ते पैसे. कळालं का? एक्स साइन वाय हॅलो सर. प्लस सर माझा एक क्वेश्चन होता. सांगा. सर हा क्वेश्चन झाल्यानंतर घ्या सर. हा क्वेश्चन तर सांगून द्या. एक्स स्क्वेअर एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब वाय प्लस वाय क्यूब इज इक्वल टू एक्स वाय. करू शकतात बेटा तुम्ही, त्याला ट्रायच केलं नाहीत कसं जमान बरं? सर केले होते सर ट्राय. घेतला मी तसा क्वेश्चन. लास्ट वाली स्टेप जमली नव्हती सर मला. dy बाय dx कॉमन काढायचं बेटा. बाकीच्या टर्म आहेत सगळ्या तिकडे ट्रान्सफर करायचे. dy बाय dx च्या डाव्या ठेवायचे. करून पाय पुन्हा एकदा, शांततेत कर सॉल्व, चुकलं तर मला सेंड कर, ठीक आहे? कळालं बेटा? ओके सर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हो सर. यू इंटू व्ही लागू होईल तर इथं बघून घे बेटा, इथं पण कन्सेप्ट क्लिअर होते. तो यू इंटू व्ही लागू होते. पहिला फंक्शन ऍज इट इज साइन वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? कॉस वाय पुन्हा वायचा dy बाय dx प्लस आता साइन वाय ऍज इट इज घेतला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार 1 प्लस इथे पण यू इंटू व्ही वाय ऍज इट इज साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस एक्स प्लस साइन एक्स ऍज इट इज आणि वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dy बाय dx इज इक्वल टू या 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. कळालं बेटा? आता dy बाय dx वाला टर्म डाव्या बाजूला घ्या. हा एक्स कॉस वाय dy बाय dx प्लस हा साइन एक्स dy बाय dx प्लसच का घेतलं कारण तो इज इक्वल टूच्या अलीकडेच आहे. ओके, पलीकडून जर अलीकडे आला इज इक्वल टूच्या पलीकडे असता, मग जर अलीकडे आला असता तर साइन चेंज होतो. इज इक्वल टू आता हा साइन वाय तिकडे जर गेला तर काय होईल मायनस साइन वाय आणि हा वाय कॉस एक्स तिकडे गेला तर काय होईल मायनस वाय कॉस एक्स. या दोघांमधलं काय कॉमन निघते बेटा? dy बाय dx कॉमन निघते. काढा. इथे काय राहिले एक्स कॉस वाय राहिलं आणि प्लस साइन एक्स राहिलं. या दोघांमध्ये काय कॉमन निघते? मायनस कॉमन निघू शकते. इथे काय राहिलं बेटा साइन वाय प्लस वाय कॉस एक्स. नाही काढलं कॉमन तरी चालते. ओके, फायनली dy अपॉन dx इज इक्वल टू हा मायनस इन ब्रॅकेट साइन वाय मायनस इन ब्रॅकेट साइन वाय प्लस वाय कॉस एक्स डिवाइड बाय ही टर्म जाणार. समजलं का बाळांनो? येस सर. सगळ्यांचे क्वेश्चन आपण लॉगॅरिथमिक फंक्शन कडे. सर ते प्लस झालं. सांगा बेटा तुमचा प्रश्न सांगा. स्क्रीनशॉट घ्यायचा सर, स्क्रीनशॉट.
काढा ना काढलाय सर. काढला. अठरा मार्काला विचारतात डेरिव्हेटिव्ह, एवढं ध्यानात ठेवा. त्यानंतर आता फंक्शन रेस्ट पॉवर फंक्शन असेल तर म्हणजे एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनच्या डोक्यावर जर जाऊन in dy by dx अरे किती in dy by dx if y is equal to x to the power x तर असेल तर काय करणार, y is equal to x to the power x असेल तर लॉग एक्स पुट करायचं. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड घ्यायचं. सोल्युशन मध्ये काय घेणार, लेट y इज इक्वल टू एक्स टू द पॉवर एक्स घेणार. मग अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडने जर लॉग घेतला तर काय मिळते बेटा, log y. लॉग वाय Log इज x इक्वल to टू the लॉग y इज इक्वल टू लॉग एक्स टू द पॉवर एक्स. मग तुमच्याकडे एक फॉर्म्युला होता बेटा, कुठला फॉर्म्युला होता, लॉग ए टू द पॉवर एम इज इक्वल टू एम लॉग ए. कळालं का, शिकले होते का कधी, येस सर. शिकले होते कधी. लॉग वाय इज इक्वल टू याला कसं लिहिता येईल, एक्स लॉग एक्स झालं. लॉग वाय इथे यू इंटू व्ही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 by 1 वायचा divided by dx. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. जमलं का, ऑलरेडी घेतलं एक्स लॉग एक्स पण नाही घेतलं. येस. हा आपण म्हणता वाय राईट साईडला पाठवून द्यायचा, डीवाय बाय डीएक्स. यातलं काय काय कॅन्सल होतं बेटा, हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल होते, एक्स एक्स कॅन्सल झालं तर काय राहते, हा वाय One. इकडे जर आला तर मल्टिप्लाय मध्ये येणार आहे. 1 plus हा log मला वाय, x. एक्स एक्स कॅन्सल झाला इतर आला 1 प्लस लॉग एक्स. फायनली या वाय ची व्हॅल्यू रिप्लेस करायची फ्रॉम इक्वेशन 1. Therefore dy by dx इज इक्वल टू काय मिळणार, एक्स टू द पॉवर एक्स, वाय ची व्हॅल्यू 1 प्लस लॉग एक्स. राईट का लक्षात, येस सर. येस सर. काहीच अवघड नाही, काहीच अवघड नाही. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, सरळ सोप्या भाषेत. सर ते सगळ्यात लास्ट स्टेप मध्ये सर एक्स टू द पॉवर एक्स चालू आहे. हे का, हा ते y इज इक्वल टू एक्स टू द पॉवर एक्स दिलंय म्हणून या y च्या जागेवर एक्स टू द पॉवर एक्स घेतलं. हो. लॉग कसं ओळखायचं सर, बॉय लॉगरिथमचं इक्वेशन आहे म्हणून. एका फंक्शनच्या डोक्यावर दुसरं फंक्शन जर असेल तर लॉगॅरिथमचे. कळालं का, हो सर. बेटा मन में लड्डू फूटा, समजलं का. साइन एक्स रेस्ट पॉवर टॅन एक्स करता येईल का, येस सर. येस सर. y इज इक्वल टू दिले साइन एक्स च्या डोक्यावर टॅन एक्स. जमल का रे, काय घेसा, हो सर. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. इकडे काय येणार बेटा, लॉग वाय इज इक्वल टू, इथे काय येणार, लॉग ऑफ साइन एक्स त्याच्या डोक्यावर टॅन एक्स. मग आपल्या या फॉर्म्युल्यानुसार टॅन एक्स कुठे येणार, समोर. हा लॉग वाय ऍज इट इज, टॅन एक्स आला समोर, इंटू काय राहणार, लॉग ऑफ साइन एक्स राहणार. मग याला काय म्हणणार तुम्ही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स.
लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/y पुन्हा वायचा dy/dx इज इक्वल टू इथं u इंटू व्ही पहिलं फंक्शन tan x ॲज इट इज लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/sin x आणि पुन्हा sin x चा काय येणार cos x प्लस दुसरं फंक्शन लॉग ऑफ साइन एक्स ॲज इट इज आणि या tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार sec स्क्वेअर x समजलं की इथपर्यंत हो सर. Yes, sir. इथपर्यंत कळालं. आता याच्यानंतर काय येईल खाली सांगा. हा y इकडे ट्रान्सफर करायचा. tan x ला काय लिहू शकता तुम्ही sin x आपण cos x लिहू शकता का dy अपॉन dx येस. हा y इकडे ट्रान्सफर केला. या tan x ला काय लिहू शकतो आपण sin x अपॉन cos x इंटू हा 1 sin x आणि इंटू हा cos x प्लस हा sec स्क्वेअर x समोर लिहू sec स्क्वेअर x इंटू लॉग ऑफ sin x. काय काय कॅन्सल होतं पहिल्या टर्म मध्ये सांगा. होतं का येस सर. cos सोबत cos sin सोबत sin मग dy बाय dx इज इक्वल टू y ची व्हॅल्यू काय sin x टू Sin x to the power 10x. इन ब्रॅकेट काय येणार बेटा 1 प्लस sec स्क्वेअर x इंटू लॉग ऑफ sin x. कळालं का मुलांनो. हो सर. येस सर. Yes. सर लास्ट एक डबल एकदा सांगा ना सर. काय सांगायचं बाळा सर चौथून दुसरी आणि सगळ्यात शेवटच्या 2 स्टेप सांगा ना सर. शेवटची चौथून दुसरी आणि सगळ्यात शेवटची. मग बेटा हा y इकडे अपॉन मध्ये इकडे आला मल्टिप्लाय मध्ये टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा होतं. हा 1/sin थिटा हा cos थिटा प्लस हा sec स्क्वेअर x समोर लिहिला असा जरी ठेवला तरी चालते आणि लॉग ऑफ sin x. हा मी याच्यासाठी लिहिला होता साइन अपॉन कॉस कारण की मला माहित होतं इकडे साइन अपॉन मध्ये आला इकडे कॉस न्यूमरेटर मध्ये आला तर हा याच्यासोबत कटते आणि हा याच्यासोबत कटते. कळालं का नाही तर मग कॉस अपॉन साइन कॉट एक्स लिहिलं होतं tan x इंटू कॉट एक्स त्याचं पण आन्सर 1च येते. इथं 1 आला. y ची व्हॅल्यू आपण रिप्लेस केली फ्रॉम इक्वेशन नंबर 1 sin x टू द पॉवर tan x sin x टू द पॉवर tan x. इथे एवढ्याचा आन्सर 1 आलं प्लस हे आन्सर आहे. हा अजून ईश्वरा अजून सर ते आता सेल्फ स्क्वेअर एक्स नाही का सर हा ते लास्ट तर तिथं लॉग इन ब्रॅकेट साइन एक्स न देता नुसतं स्टेप मी त्याच्या खालची स्टेप हा तर नुसतं तिथं सेल्फ स्क्वेअर लिहिलं चालतं सर. सेल्फ स्क्वेअर एक्स लॉग एक्स इन ब्रॅकेट साइन एक्स नाही लिहिलं चालतं. असं लिहिलं तरी चालते असं लिहिलं तरी चालते. हो सर. ओके ओके सर. काढला का स्क्रीनशॉट. हो असे प्रश्न जमतील का आता मग हो सर जमते. हो सर. कारण की यात टाइमपास करण्यात मजा नाही ना आहे. Yes, sir. हो सर बरोबर. tan x to the power cot x sin x to the power cos x cos x to the power cot x cos x to the power cot x दिसते का हो सर दिसते. sin inverse x to the power cos x ओके. आता जर दोन फंक्शन मल्टिप्लाय मध्ये असतील तर काय करायचं अडचण आहे ना. दोन फंक्शन जर ऍडिशन किंवा मल्टिप्लाय मध्ये असतील तर काय करायचं हे होमवर्क. ठीक आहे. हो सर.
इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, पेपरमध्ये येणार. आता जो क्वेश्चन घेत आहे मी तो पेपरमध्ये येणार. इफ y इज इक्वल टू x to the power x plus sin x to the power x, फाइंड dy by dx. मी काहीतरी वाक्य वापरलंय. काय म्हटलं मी? पेपरमध्ये येणार. हा, समजून घ्यायचंय, लक्ष राहू द्यायचंय. मग आता काय करणार आपण याला? सोल्युशन लेट y इज इक्वल टू x to the power x प्लस साइन x रेस टू पॉवर x. आता काही डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय होत नाही. ओके, डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय होतो का? नाही. मग काय करायचं आपण? याला डिफरन्शिएट करून घेऊ. आपण याला काय करू? डिफरन्शिएट. किंवा असं करू शकतो आपण, कन्सिडर. ओके. काय करायचं बघा, कन्सिडर. याला मानू u. u इज इक्वल टू x टू द पॉवर x आणि इकडे v इज इक्वल टू साइन x टू द पॉवर x. आता या दोघांना काय करू शकतो आपण? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. कळालंय का? हो सर. इकडे काय येणार? लॉग u इज इक्वल टू लॉग x टू द पॉवर x. इकडे काय येणार? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. याचं काय बेटा? लॉग v इज इक्वल टू लॉग ऑफ साइन x टू द पॉवर x. हा x समोर येईल बेटा. मग लॉग u इज इक्वल टू x लॉग x. हा लॉग सर खालची स्क्रीन दिसत नाही सर. वरती घ्या सर. काय हा हा, आता दिसतो. दिसत नाही का? हा x समोर आता येईल, लॉग ऑफ साइन x. नंतर याला काय करता तुम्ही? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय मिळणार? लॉग y चा डेरिव्हेटिव्ह 1/u du बाय dx. याला इक्वेशन नंबर 2, याला इक्वेशन नंबर 3 ठेवू. इज इक्वल टू हा du बाय dx आला. याचा x लॉग x चा काय? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. याचं काय रे बाळांनो? 1/v dv बाय dx इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड काय येणार? 1/sin x. बरोबर आहे का? 1/sin x इंटू पुन्हा sin x चा डेरिव्हेटिव्ह काय? cos x वर लिहितो मी, चालेल? प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज. आणि या x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 1. मग हा u इकडे जर आला तर याचं काय होईल बेटा? du बाय dx इज इक्वल टू हा u इन ब्रॅकेट x कटला, काय राहिला? 1 प्लस लॉग x. हो, dv बाय dx इज इक्वल टू हा v इन ब्रॅकेट काय होणार बेटा? x cos अपॉन साइन काय होते? cot x Cot x. प्लस हे लॉग ऑफ साइन x. आला इथपर्यंत? त्यानंतर बघा आता u आणि v ची व्हॅल्यू रिप्लेस करून द्या. du अपॉन dx इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ u? x to the power x. x to the power x. What is the value of v? Sin x to the power x. आता हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह झाला? u चा, म्हणजे x टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह. आणि हा कोणाचा झाला? sin x टू द पॉवर x चा. बरोबर आहे का? आपण काय करणार? याला इक्वेशन 1 दिलं, डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू x करायचं. हे काढून घेतलं आपण अगोदर. हा, काय म्हणायचं? डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू x. पुस्तकांच्या भाषा अलग असतात, त्याच्यामुळे लोड घ्यायचा नाही. हा, काय म्हटलं मी? डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा? dy बाय dx इज इक्वल टू काय येणार? ddx ऑफ x टू द पॉवर x प्लस इथे काय येणार बेटा? ddx ऑफ साइन x टू द पॉवर x. कळालं का? मग फायनली
dy अपॉन dx इज इक्वल टू x टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणाचा, u चा. किती काढला तुम्ही, x टू द पॉवर x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x प्लस साइन x टू द पॉवर x चा काय काढला, साइन x टू द पॉवर x इन ब्रॅकेट x कॉट x प्लस लॉग ऑफ साइन x. समजलंय का बेटा, कळालं का? Yes, sir. घ्या नोट डाऊन करून, हे फोटो काढून घ्या. एक काम करा, आता काढा फोटो. हॅलो सर. काढला सर. हा बोल बेटा. समजलं नाही सर. समजलं नाही सतीश, याच्या अगोदरचा क्वेश्चन समजला का सतीश? समजला सर. मला कोणी विचारलं आता? युवराज सर. युवराज, याच्या अगोदरचा क्वेश्चन समजला का बेटा? हो सर. हा, मग युवराज आपण काय केलं माहितीये का, आपल्याला y इज इक्वल टू एवढंच दिलेलं असायचं का नाही, बरोबर आहे का? हो. मग याला आपल्याला तुकडे केले, याचे दोन तुकडे, दोन पार्ट, याचं सेपरेट सेपरेट गणित केलं आपण. या असं केलं होतं की x टू द पॉवर x केलं होतं का आपण असं, केलं का रे बेटा? पहिलंच गणित केलं होतं आपण, दिसलं का? हो सर. त्याच्यावरून काय मिळालं, x टू द पॉवर x 1 प्लस लॉग x, तेच भेटलं. x टू द पॉवर x 1 प्लस लॉग x, फक्त इथं काय घेतला, u घेतला, u. याला u मानलं कारण की y आपल्याकडे ऑलरेडी आहे, x पण आपल्याकडे ऑलरेडी आहे. मग या पूर्ण याला u मानलं, याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय केला, याचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह झाला. मग पहिले मी याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढून घेतला, त्याला u मानून, याला पण v मानलं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला याच रूल नुसार. हा जो रूल आपण शिकलो का नाही, त्याच रूल नुसार. कळालं की युवराज? हो सर. हॅलो, ओके. त्याच रूल नुसार आपण त्याला, आणि नंतर त्या दोघांची काय केली, बेरीज केली. इथं दोघांची बेरीज केली. हा, फायनली दोघांची काय केली, ऍडिशन केली. दिसतंय का? कळालं का मला? हो सर. समजलं का नाही? डाऊट कुणाला आला होता त्यांना? अरे मित्रा, समजलंय का? हो सर. अजून एक क्वेश्चन घेतो, नोट घेऊ नका. Oh. Yeah, find dy, my dears. Find dy, my dears. If y is equal to, if y is equal to x to the power x plus a to the power x, x to the power x plus a to the power x plus x to the power n plus x to the power n plus a to the power a. आता बघा, मला सांगा, यात तुम्हाला यालाच फक्त लॉगॅरिथम वापरावं लागेल, या तिघांना वापरायची गरज आहे का? नो सर. नाहीये, बरोबर आहे. मग सोल्युशन मध्ये काय करणार, लेट y इज इक्वल टू
x to the power x plus a to the power x plus x to the power n plus a to the power a. ओके, मग याच्यावर काय करणार आपण, याला u म्हणणार. नाव u इज इक्वल टू x to the power x. आता याला सोडून घेऊ पहिलं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. मग काय येणारच, लॉग u इज इक्वल टू काय येणार, log x to the power x. Therefore log u is equal to log x. काय मिळणार, डिफरन्शिएट with respect to x log with u चा डेरिव्हेटिव्ह 1 upon u du by dx is equal to काय मिळणार बेटा, पहिलं फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस log x सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येणार 1. मग हा x कटला, हा u इकडे ट्रान्सफर होणार, du अपॉन dx इज इक्वल टू इथे काय राहणार, u इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग x. बरोबर आहे, u ची व्हॅल्यू रिप्लेस करा, u ची व्हॅल्यू काय, x टू द पॉवर x. पण आपलं पूर्ण उत्तर झालंय का, नो. नाही. ओके, मग आपण काय करणार, यालाच तुम्ही असं पण लिहू शकता, डी डी एक्स ऑफ यू म्हणजे कोण आहे, एक्स टू द पॉवर एक्स. बरोबर आहे का, डी डी एक्स ऑफ यू डी डी एक्स ऑफ एक्स टू द पॉवर एक्स असं पण समजू शकता. ओके, डिफरन्शिएट 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय ना, dy by dx. डी डी एक्स ऑफ एक्स टू द पॉवर एक्स प्लस काय मिळणार, डी डी एक्स ऑफ ए टू द पॉवर एक्स प्लस डी डी एक्स ऑफ एक्स टू द पॉवर एन प्लस डी डी एक्स ऑफ ए टू द पॉवर dy अपॉन dx इज इक्वल टू, सांगा एक्स टू द पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय काढला तुम्ही, 1 plus log x. प्लस ए टू द पॉवर एक्स चा काय फॉर्म्युला आहे, A to the power x log a. ओके, प्लस एक्स टू द पॉवर एन चा काय, N to the power x n minus 1. आणि ए टू द पॉवर ए चा काय येणार, 0. हा नाही घेतला तरी चालते. ठीक आहे, येणं संपले आता. लॉग ए रेस टू एम चा फॉर्म्युला, हा लॉग ए रेस टू एम चा फॉर्म्युला कुठं वापरायचा आहे, लिहून द्या सर तिथे. हा सर तिथे लिहून द्या ना वर. हा इथं वापरला. ओके, सर लिहावं लागतं त्या पेपरात फॉर्म्युले. हा लिहिला तर चांगलं आहे, नाही लिहिला तरी चालते. काढलं सर स्क्रीनशॉट. आणि यात जर अजून ऍडिशनल असतं, सपोज ऍडिशनल हा एक्स टू द पॉवर ए जर असतं अजून, तर मग इथे काय आला असता, ऍडिशनल एक्स टू द पॉवर ए चा डेरिव्हेटिव्ह काय आला असता, X to the power a to the power x plus a plus 1. पॉवर यांचा आहे, जसा एक्स टू द पॉवर यांचा आहे तसं झाला असता, ए एक्स टू द पॉवर ए मायनस 1. कळालं का, काढला स्क्रीनशॉट. येस सर. ठीक आहे, ओके. आता पुढचा बघू आपण पॅरामेट्रिक फंक्शन. एवढं समजलं का, Yes, sir. I will take 10-minute breaks and then we'll continue. Okay? ओके सर. ओके सर. 10 मिनिटात जॉईन करायचा. परफेक्ट. हो सर. टाइम हो बघून सर. घ्या तुमच्याकडे. परफेक्ट 10 मिनिटाला जॉईन करायचं. 9:00 9:30 ला 9:30 9:30 सर. ओके सर. ओके सर.